जय शिवराय मित्रांनो, मी दीपक कदम. आजवर महाराष्ट्रातल्या जनतेने अनेक प्रकारच्या घोटाळ्याची नावं ऐकली आहेत. एक म्हणजे 2G स्पेक्ट्रम घोटाळा, कोळसा घोटाळा, चारा घोटाळा, बोफोर्स घोटाळा, आदर्श घोटाळा वगैरे वगैरे. परंतु आज मी तुम्हाला आरक्षण घोटाळा नावाचा एक नवीन प्रकार ऐकवणार आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकत आहात. महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षणाच्या नावाखाली फार मोठा घोटाळा होत आहे की काय? ही माहिती पूर्ण लक्षपूर्वक ऐका आणि नंतर तुम्हीच ठरवा. महाराष्ट्र असं एकमेव राज्य आहे या पूर्ण भारतामध्ये की याच्यामध्ये असे एवढ्या प्रकारची आरक्षण दिले जातात. हे आरक्षणाचे प्रकार मोजतो तुम्हाला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. हे बघा 10 प्रकारची आरक्षण या महाराष्ट्रामध्ये दिल्या जातात आणि त्याच्यामधले दोनच हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आहेत. ते म्हणजे एससी आणि एसटी. होय, एससी बांधव म्हणजे आमचे बौद्ध, सांबार, मातंग आणि अजूनही त्याच्यामध्ये काही जाती आहेत आणि एसटी म्हणजे आमचे आदिवासी, आंध, वारली वगैरे आमचे जे बांधव आहेत यांना 13% आणि 7% हेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आहे. नंतर ओबीसी आरक्षणाच्या नावाखाली जे काही आरक्षण देण्यात आलेलं आहे ते मंडल कमिशन यांनी 1980 पासून लागू केलेलं आहे की ओबीसी म्हणजे काय, इतर मागासवर्ग. मग इतर मागासवर्ग जर हे नाव द्यायचेच असेल तर त्याचे उपप्रवर्ग करायची काय गरज आहे? आहे की नाही प्रश्न साधा सरळ. मग ठीक आहे, तुम्हाला उपप्रवर्ग करायचे आहे, परंतु कुणाची लोकसंख्या किती आहे हे तर तुम्हाला ठरवावं लागेल ना. त्याच्यानुसार तुम्हाला आरक्षण द्यावे लागेल ना. तिथं पण सगळा घोळच घोळ. एससी बांधवांची लोकसंख्या 13% आहे म्हणून त्यांना 13% आरक्षण. एसटी बांधवांची लोकसंख्या 7% आहे म्हणून त्यांना 7% आरक्षण. परंतु 1980 ला जे ओबीसी आरक्षण या देशात लागू करण्यात आलं होतं त्या आरक्षणाचे निकष वेगळे आहेत आणि ते म्हणजे यांच्या लोकसंख्येच्या निम्म आरक्षण त्यांना देता येतं. असं असताना सुद्धा या ओबीसी म्हणजे सध्या इतर मागासवर्ग या नावाखाली 19%, एसबीसी या नावाखाली 2%, व्हीजे या नावाखाली 3%, एनटीबी या नावाखाली 2.5%, एनटीसी या नावाखाली 3.5% आणि एनटीडी या नावाखाली 2% असं एकूण मिळून आरक्षण झालेलं आहे 52%. आहे की नाही कमाल? आता घोटाळा कुठे आहे ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका. 1992च्या इंदिरा साहनी खटल्यानुसार आरक्षण हे 50%च्या वर देता येत नाही असं आपल्याला नेहमी राजकीय नेते वगैरे वगैरे पत्रकार कोर्ट वगैरे सांगत असतात. पण या सगळ्यांची जर इथपर्यंतच बेरीज केली तर यायचं टोटल होते 52%. मग कुठे आरक्षण तुमचं, कुठे लिमिट तुमची? मग लिमिट तुम्ही सांगताय की इकडे 50%. महाराष्ट्रात तर अगोदरच 52% आरक्षण आहे. बरं ठीक आहे, 2019 ला ईडब्ल्यूएस आरक्षण 10% देण्यात आलं म्हणजे झालं 62%. आणि 2023 ला एसबीसी म्हणजे मराठा समाजाला 10% आरक्षण देण्यात आलं, ते म्हणजे झालं मिळून 72%. आता महाराष्ट्रामध्ये एकूण आरक्षण किती लागू आहेत तुम्हाला माहिती आहे, 10 प्रकारचे आरक्षण लागू आहेत. मग ह्या 9 प्रकाराला काहीच नाही. फक्त मराठा समाजाला जे 10 आरक्षण आहे ना, एससीबीसी, याच्याच विषयी कोर्टामध्ये पेशा चालू आहे. का रे बाबा, ह्या 9 आरक्षणाला तुम्ही सेफ ठेवलं आणि एकाच्याच विरोधात लढायली म्हणजे घोटाळा आहे की काय? ते बघावं लागेल ना. मराठा समाजाबरोबरच ज्या मुस्लिम समाजाच्या आरक्षणाची मागणी वारंवार केल्या जाते त्या मुस्लिम समाजाच्या 37 जाती ओबीसी आरक्षणात आहेत. किती जाती? 37. हे मी म्हणत नाही बरं. हे महाराष्ट्र सरकारच्या ओबीसी आरक्षणाच्या ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन बघा, 37 जाती मुस्लिम समाजाच्या आहेत की नाही. मग या महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त 4-5 असे मोजके समाज राहतात जे आरक्षणाच्या बाहेर आहेत आणि ते समाज म्हणजे प्रामुख्याने मराठा, ब्राह्मण, जैन, मारवाडी आणि मुस्लिम. आता मुस्लिमामधल्या 37 जातीला आहे, परंतु काही मुस्लिम हे आरक्षणाच्या बाहेर सुद्धा आहेत. या मुस्लिमामधल्या शेख आणि पठाण आणि अजून काही जाती आहेत ज्या आरक्षणाच्या बाहेर आहेत. आता घोटाळा कुठे आहे आपण जाणून घेऊया. 1980 ला जे ओबीसी आरक्षण लागू झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षण 19% आहे. याचा अर्थ ओबीसीची लोकसंख्या ही अधिकृत ही 38% आहे. मग 38% लोकसंख्येला 19% आरक्षण. मग हे जर आरक्षण आहे तर एसबीसी, व्हीजेए, एनटीबी, एनटीसी, एनटीडी यांची लोकसंख्या किती आहे तेही एकदा क्लिअर होऊ द्या ना. म्हणजे ओबीसीचा मसीहा या नावाने छगन भुजबळ साहेब जे वारंवार आकांत उठवतात की ओबीसीला हे महाराष्ट्रामध्ये फक्त 19% आरक्षण लागू आहे, आमच्या 350 जाती आहेत. हो बाबा, तुमचं खरं आहे, पण या 350 जातीमधल्या 50 जाती ऑलरेडी वगळलेल्या आहेत. म्हणजे तुमच्या फक्त 300 जाती अशा आहेत की ज्या ओबीसी आरक्षणामध्ये आहेत. बरं, या 300 जातींमध्ये सुद्धा सलग तुम्ही 30 जातींची नावं एकदा मला सांगून दाखवा बरं. त्याच्यामधल्या प्रामुख्याने जाती जर सांगायच्या झाल्या तर कुणबी, माळी, कुंभार, सुतार, ह्या अशा ज्या मोजक्या 15-20 जाती आहेत यांचीच लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये आहे. परंतु इतर जाती मात्र नावापुरत्या असताना सुद्धा त्या ओबीसी आरक्षणामध्ये 19% मध्ये घातल्या जातात आणि त्या अनुषंगाने हा जो ओबीसी आरक्षणाचा जो घोटाळा आहे तो दडपल्या जात आहे की काय, हा प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारा आणि विचार करा की मराठा आरक्षण हे वारंवार का रद्द होत आहे. आता महाराष्ट्रामध्ये एवढ्या प्रकारचे आरक्षण दिले असताना फक्त मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये केस टाकून ती केस बोर्डावर आणून ती केस व्यवस्थित चालवून पद्धतशीरपणे मराठा आरक्षणाचा काटा काढला जातो. एकदा नाही तर दोनदा काढलेला आहे आणि तिसऱ्या वेळेस सुद्धा आता ती काढणारच आहे. म्हणजे हे एससीबीसी आरक्षण जे आहे ते बी रद्द होण्याच्या मार्गावर आहेच असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून
हा सगळा जो तुम्ही घोटाळा केलेला आहे, हा घोटाळा दडपण्यासाठीच तुम्ही मराठा समाजातला दिलेलं एससी-बीसी आरक्षण आहे, हे आरक्षण रद्द करण्यासाठी वारंवार कोर्टात जाता की काय? अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला आहे. आणि जर नसेल तर तुम्ही ओबीसी समाजाची महाराष्ट्रातली लोकसंख्या एकदा सिद्ध करून दाखवाच. कारण